आता हे कमळी नावाचं जे काही ग्रहण आहे ते दूर झालेलं आहे. उपवास सोडायला हरकत नाहीये आंब्याने, नाही का? और विक्ट्री सेलिब्रेट करने के लिए आंबा असेल तर काय पाहिजे अजून आई? आणि आजी आंबा बर्फी. Oh my God. तुम्हाला दोघींना खूप आवडते ना, म्हणून मी ऑनलाईन ऑर्डर केली. हे पहा, आज मोठी गोष्ट झाली आहे. माझी सगळ्यात मोठी आणि मी अशी खतम झाली तर सेलिब्रेशन पण तसंच पाहिजे की नाही. सो आंबा बर्फी. काय तिचं काय? असू दे ग. खा 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 बघ हे खाते खाते. आणि एक मिनिट पहिलं आई मी काय म्हणते, जरा जरा शांतता राखा. ऐक ना आई, ती म्हातारी कालपासून खोलीच्या बाहेर आली नाहीये ना, कसला आवाज नाही, काही नाही, काही नाही म्हणजे काहीच नाही. तुला सांगते ना, पुढचे 8 दिवस ती घराच्या बाहेर नाही पडत बघ. परमेश्वराची प्रार्थना करत बसली अशी. आई रडगाणं चालू असेल, रडगाणं. दोघं म्हातारा म्हातारी ड्युएट संगात असतील. अगं आजोबांना बोलता येत नाही ना, मग ते गाणी कशी गातील? काय करू ग मी, काय करू? बावळट कुच्ची गप्पा बस गप. हे आई, म्हातारीला शॉक तर नसेल लागला ना एवढ्या सगळ्या इन्सिडेंटमुळे? मेली वगैरे असेल तर? मग तर अजून मोठी पार्टी झाली पाहिजे, कारण की आपल्या रस्त्यावरचा सगळ्यात मोठा काटा हटला. आता आपला रस्ता क्लिअर, मग मोठी पार्टी झाली पाहिजे की नाही. चला सेलिब्रेशन करूया. आणि फुल पॉवर इज गोना बी इन आवर हँड्स. वाव. चलो. बरोबर आहे. बघायचंय हो. अजून पुढचा ड्रामा बघायचाय. येस. थोडीशी तयारी करायला लागेल. काय? मी चेहरा जरा असा पाडा. मी आंबा खाल्लाय, खूप खुश नका हो. डोळ्यांमध्ये जरा असं पाणी येऊ दे आणि मग आपण असं बघायला असू. काय झालं असेल बरं माझ्या वहिनीत? चला जाऊया. चला आई. तुमचा आवाज बंद करा ना. नाही काही काही व्हॉट हॅपेंड, काहीच ऐकू येत नाहीये, काही हालचाल नाहीये. 1 मिनिट, ही म्हातारी खरंच गेली तर नसेल ना? गेली गेली का तर? बघू तर देत ना. तेच कर मग, कर लवकर. किती गुंतवणूक करत तुम्ही दोघे जणी. काय वाटलं तुम्हाला? अन्नपूर्णा संपली, पुन्हा शॉक मध्ये गेली, हेच अपेक्षित होतं ना? नाही मी मेले का जिवंत आहे हेच बघायला आला होतात ना? नाही हो आई. अहो कालपासून तुम्ही तुमच्या खोलीतून बाहेर नाही आलात. तुमची काळजी वाटत होती हो की नाही? म्हणून आपलं. किती काळजी वाटत होती ते तुमच्या चेहऱ्यावरून दिसतच आहे मला. हो. आणि तुम्हाला मी तुमच्यापेक्षाही जास्त चांगलं ओळखते. मला माहिती आहे तुमच्या डोक्यात काय विचार चालू आहे की आता अन्नपूर्णा मोडून पडली, पण तो विचार डोक्यातून काढून टाका. तुम्हाला दिसते त्यापेक्षा खूप कणखर आहे मी. आणि जेव्हा जवळची माणसं जीवघेणी जखम देतात तेव्हा समोरच्याला ते अधिकच मजबूत बनवतात. बरोबर तुझं वहिनी, बरोबर आहे. ज्यांना खूप आपलं आपलं म्हणायचं, खूप जवळ करायचं, फार दूर कशाला जायचं. आता कमळीचंच उदाहरण घ्या. तू नाव काढू नकोस तिचं. तिला माझ्या आयुष्यात आता काही स्थान नाहीये. अगदी बरोबर आहे वहिनी, तू जे काही केलेस ना ते अगदी बरोबर केलेलं आहेस. म्हणजे तुझ्या जागी दुसरं कुणी असतं ना तर त्याने सुद्धा असंच केलं असतं. मी जर तुझ्या जागी असते ना तर मी असा गळाच दाबला असता. पुरे कामिनी, तू काय केलं असतंस ना हे मला चांगलंच माहितीये. पुरे हा विषय. देवळात जायचंय मला. हो जा बाई जाच. खरंच तुझ्यासारखी कणखर बाई मी या जन्मात बघितलेली नाहीये ग वहिनी. खरंच इतकं सगळं भोगून सुद्धा देखील तू इतके कणखर ग. आणि एवढं सगळं असून तू देवीचं दर्शन घ्यायला चाललीस. खरंच देवीऐवजी मी तुलाच नमस्कार करेन वहिनी. खरंच आई, तुम्हाला देवळात जायचं ना? मी पण येतो तुमच्या बरोबर. नको, मला कुणाच्याही मदतीची गरज नाहीये. मी माझी आणि ह्यांची काळजी घ्यायला समर्थ आहे. चल.
कमळे कमळे कुठे होतीस तू तू ठीक आहेस ना त्यामुळे अगं कुठे गेलती एवढ्या रात्री सांगून तरी जायचं आम्हाला. ठीक आहेस ना मिंगे बंड्या मी ठीक आहे, मला काहीच झालेलं नाही. मी सगळं सांगतो. सगळ्यात आधी आपण आत कॉलेजमध्ये जाऊया. हे बघा आता काय बी झालं किती बी झालं तरी फक्त आणि फक्त मला माझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. चला. थांबा, तुम्हाला आज जाता येणार नाही. काका काय झालं? मी या कॉलेजची विद्यार्थिनी आहे, मग तुम्ही मला आत का जाऊ देत नाही? तुम्ही ओळखताय की नाही मला? हो ओळखतो, पण तशी मला ऑर्डर आहे. तुम्हाला गेटच्या आत जाता येणार नाही. का काय झालंय? मॅडम, कॉलेज मॅनेजमेंटने तसा निर्णय घेतलाय. प्लीज मला माफ करा, मी तुम्हाला आज सोडू शकणार नाही. मला वाटतं मॅनेजमेंटचा निर्णय झालेला आहे. या सगळ्यांचं त्यावर एकमत असायला काहीच हरकत नाही. मॅनेजमेंट नक्की कुठल्या बेसिसवरती हा डिसिजन घेत आहे? पण कमळीला कॉलेजमधनं काढण्याचं एक तरी ठोस कारण आहे का आपल्याकडे? मला नाही वाटत आपण असा निर्णय घेऊ शकतो. घेऊ शकत नाही म्हणजे? का घेऊ शकत नाही? आणि मी निर्णय घेतलाय हे सांगते. आणि या मुलीने आपल्या कॉलेजच्या अध्यक्षा म्हणजे आपल्या ट्रस्टच्या अध्यक्षा अन्नपूर्णा महाजन यांना फसवलेलं आहे, यांचा विश्वासघात केलेला आहे. मला असं वाटतं की हे एवढंसं कारण पुरेसं आहे. तिला कॉलेजमधनं आणि हॉस्टेलमधनं आपण काढून टाकतो. चला, ह्याचं जे काही प्रोसिजर असेल ते आपण लवकरात लवकर करू. आणखी एक तरी बरं, आपण हे सगळं करत असताना तिला पोलिसांमध्ये दिलेलं नाही आहे. नाही तर आत्ता या क्षणाला ती जेलमध्ये असते. नयनतारा मॅडम, या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? सर कसं आहे, कुठल्याही स्टुडंटला कॉलेजमधनं बाहेर काढायचा म्हणजे हा काही छोटा निर्णय नाही. मग तो स्टुडंट कोणी का असो ना, कारण स्टुडंटचं लाईफ, त्याचं फ्युचर याच्यावर डिपेंडेंट आहे. मला वाटतं हा निर्णय घेण्याआधी सगळ्या बाजूने विचार व्हायला हवा. बाय द वे, अन्नपूर्णाताईंचं काय मत आहे याबद्दल? त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे तसं. हे माझं मत नाही आहे.